कृष्ण शरणं मम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानन्द रूपाय विश्वोपत्यादिहे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय महायोगपीठे तटे वरं पुण्डरीकाय समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताय राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं राम राम आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहेवर्धनं मायापूतनलीलापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कौन्तेयसत्पालनम् एतद् भागवत पुराणकथितं श्रीकृष्ण लीलामृतं सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस्या स्मरणमात्रेण हरिचित्तं सममश्नुते कथा भागवतस्यापि नित्यं बसवति यद्गृहे तद्गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनं जन्मकोटिकृतं पापं नश्यते न संशयः नाम संकीर्तनं यस्य सर्वपापनाशनं प्रणामि दुःखशमनं प्रणमामि हरिं प्रणमामि हरिं पदं प्रणमामि हरिं पदं बालकृष्ण भगवान की जय। आपल्या कालकथेमध्ये शेवट 5 मिनिट राहिली. श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट सर्व पदाधिकारी श्री मामाजी सर्व वानरसेना उपस्थित सर्व रामभक्त संत श्रोते माय भगिनी सर्व बाप भाऊ यांना वंदन करून आपल्या सेवेला आपण आरंभ करूया. काल थोडंसं आपल्या कथेमध्ये विषमता निर्माण झाली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि क्रमवार भगवंताची जी अवतार लीला आहे ती क्रमवार सांगण्याचा मी प्रयत्न करतो. काल थोडीशी गफलत झाली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. काल आपण मुद्द्यावर आलतो तो यशोदा भगवान श्रीकृष्णाला सांगत होती, कृष्ण तू शाळेत जायची, थोडी गफलत झाली आपली. काल तू शाळेत जा. भगवंताने विचारला, आई शाळेत जाऊन काय करायची?
अरे म्हटलं की लिहायला आणि वाचायला येतं. लिहून वाचून काय करायचं? तुम्ही शास्त्र करू, शास्त्र करू. मला काही त्याची गरज नाही. मला लोणी भाकरी दे, मी मोठ्याच शाळेत नको म्हणते जायचं. मग म्हणजे एक काम करतोस का तू? म्हणजे काय? तू गावठी शाळेत जातोस? मला आई गावठी शाळा म्हणजे काय? म्हणजे आपल्या गाया घ्यायच्या आणि रानात जायचं. त्याच्याकरता चालू मी. हो, मी त्याच्याच करता गाया सांभाळण्याकरता. गायाचा अर्थ फार वेगळा. गाया म्हणजे इंद्रिय, इंद्रियावर कंट्रोल करण्याच्यानं गाया सांभाळणं. सांगितलं ते मी गाया घेऊन येते. गोपाळा हो, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, रानात या तुम्ही रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे गोपाळा हो, उद्या सकाळी आपल्याला त्याने वृंदावनामध्ये यमुनेच्या काठावरती गाया घेऊन चालायला जायचं आहे. सगळ्यांनी तयारीत या. सकाळच्या प्रहरी यशोदा उठलेली आहे. रामकृष्णाला स्नान घातली, त्यांना कपडे घातले उत्तम प्रकारे. उत्तम म्हणजे वनामध्ये जे कपडे शोभतात ते कपडे घातले, गंध लावलेला आहे त्यांना. आणि अशा प्रकारे बगलामध्ये शिदोरीची झोळी, शिदोरीची जाळी दिलेली आहे. एक हातामध्ये काठी आहे, कमरेला बांधल्या शेल्यामध्ये वासरी आहे आणि डोक्यावरची घोंगडीचा डोका. अशा प्रकारे रामकृष्णाला तयार केलेला आहे. आणि सर्व गोपाळ सकाळच्या प्रहरी गाया घेऊन आपल्या पण पहिल्या दिवशी जर मुलाला बालवाडीत टाकलं तर आईला करमतं का? त्याच्याकरता आई व्हावं लागलं. आईचा काय जिव्हाळा आहे, काय प्रेम आहे ते आईलाच माहिती आहे. लक्षात आई झाल्याशिवाय कळत नाही. ईश्वराला फार माहिती. माझा प्रश्न आज मला सोडून जाणे. सगळ्या गोपाळाला सांगितलं, बाळा हो, जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण मावला. अरे बाळा हो, जवळ खेळा रे. माझ्या कृष्णाला सांग, माझा कृष्ण माझा प्राण जवळ खेळा. खडे टोचतील, काठी मोडतील, जवळ खेळा. असं यशोदापूर्ण. आणि सर्व गोपाळ आपल्या आपल्या गाया घेऊन सगळा थाट निघाला. सगळे अशा प्रकारे वृंदावनामध्ये गाया चारण्याकरता गेलेल्या आहेत. तिथं गेल्यानंतर यमुनेच्या काठावरती गाया चारल्या. वृंदावनामध्ये यमुनेच्या काठावर यमुने पाणी पाजल्या, आखरावरती बसवल्या आणि खूप खेळले. खेळले 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 आणि संध्याकाळी पुन्हा गाया घेऊन निघाले. भगवंतांनी सांगितलं, इकडे आहो, उद्या आपल्याला काला करायचं. सगळ्यांनी आपल्या आपल्या शिदोऱ्या घेऊन या, उद्या काला करायचं. ठीक आहे. सगळे गेले. आपल्या आपल्या सकाळी शिदोऱ्या घेतलेल्या आहेत. सगळे थाटामध्ये आपल्या आपल्या गाई वासरे घेऊन निघालेले आहे. आणि आले वृंदावनामध्ये. वृंदावनात आल्यानंतर सर्वांनी आपल्या आपल्या गाया चाललेल्या आहेत. गाया आणून यमुनेवर त्यांना पाणी पाजलेलं आहे आणि नंतर त्या आखरावर बसवल्या आणि खेळ सुरू. नाना प्रकारे ज्याला
आपण पुरुषाचे खेळ म्हणतो. असं नाही की जनानी खेळ आहे, मर्दानी खेळ नाही. हुतुतू, आट्यापाट्या, काय खो खो वगैरे असे अनेक प्रकारचे खेळ आहेत. विटी दांडू असे ते मुलं खेळ खेळले. आणि 11 वाजल्यानंतर गोपाळ म्हणजे अरे कृष्णा आ करा. किती वाजले? म्हणजे 11 वाजले की माणसं आ भूक लागली. एखादी भार पोटी दुःख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. खांद्यावर कर्माचा बोजा आहे. काय खेळण्यात मजा आहे का? चला लवकर आता आपल्याला जेवण करायचं आहे. चला वळू गाई, जेऊ पैसू एके ठाई. चला आपल्या गाया वळून आणा आणि आपण एका ठिकाणी बसून जेवू. सर्व गोपाळांनी गाया वळून आणल्या, बसवल्या. भगवंतांनी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. फक्त तो हा सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केलेल्या आहेत. आणि पाहिलं असं काय म्हणलं रे शिदोरे? माझी आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय, सोरोनिया माये नवनीत आणावे. माझे बघा शुद्ध शिदोरी आहे, प्युअर लोण्याची. तुम्ही काय थालपीठ आणलं, कोणी भाताचं आणला, कोणी खिचडी आणली, हे असं कुठं असते ना रे. शुद्ध शिदोरी आणायची. जसं ज्याचं कर्म असेल तसं तसे त्यांनी आणले त्या शिदोऱ्या. काय शिदोरी म्हणजे कर्म लक्षात ठेवा. आणि मग ते म्हणजे तुकूप बराय ज्ञानूप बराय तिथं होते. हे कृष्णा असं काय सांगतोस तू? आमचं कोण आहे घरी? ज्यांचं असेल ते असेल. आम्हाला कोणी तुका म्हणे हरी आमचे कोणी नाही घरी. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुस्त सखा त्वमेव. सगळे आई वडील आमचे तू आहेस. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. आमचं कोण आहे घरी? तो आमच्या सगळ्या शिदोऱ्या तो आणि मिसळून घेतल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला नाही एकाच्या काही वाढे उगवी अनेकांचे कुठे. सर्वांच्या शिदोऱ्या कुणाला सांगायचं नाही घरी जाऊन आणा म्हणून. सर्वांच्या शिदोऱ्या तू अशा प्रकारे मिक्स करून घ्या. एक फार गरीब होता, कोण पेंढ्या गरीब होता. आता त्यांनी काय करावं, काही गरज नव्हतंच काही. मग आईने ताप केलं की चाकण जा लवकर. घरात काही नाही आहे. ताप केला गेला, तसं धरलं तोंडात. म्हणजे पळाला राहिला भगवंत. देवा आता भगवंताला खून कळलं. भगवंताने आणि त्याने ते तोंडातली देवाच्या तोंडात गवळीयाची ताकद काय पुढे चालले. काय प्रेम आहे लक्षात. हो याला म्हणतात प्रेम. पोरामध्ये काय मंडळ रे त्याचं पुस्तक टाकते ते तुम्हाला करायचं. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. अशा प्रकारे भगवंताने सगळ्यांचा शरीर एकत्र केला. सर्व कमलाकार बसवत लहान होते ते पुढे घेतले. सर्वांच्या मधले होते ते मधी बसवले. फार मोठे होते ताठ ते मागे बसवले. आणि भगवंतांनी हातामध्ये ती शिदोरी काला घेतलेला. बोटाच्या सांगण्याने लोणचे फळं वगैरे असे घेतलेले आहेत.
आणि भगवान बिभ्रतवेणुजठलपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणवमसमकमलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरजो हासयन् नर्मणि विश्वैः स्वर्गे लोके मिशति भुवि यज्ञ भुग्वाल के लिए पुंडलीक वरदा श्री भगवान ओम नमः हरे नमः हरे नमः हरे नमः. अशा प्रकारे भगवंतांनी सर्वाला काला घातला आणि काला खातात तो सगळ्यांच्या गाया उठून खवळलेला पण असतो गायांना काला खात आहे. हे कान्या आज तुझी पाळी गेली ज्यावर गाई वाचून आले तुझं गेलं पण असतो काना तसंच गेला काला खात खात गेल्यानंतर तू गायन वाचन करत वत्से चोरण्या सत्य लोकाशी नेली. ब्रह्मदेवाने सगळी गाई वासरू चोरली आणि ब्रह्मलोकाला नेले. अरे वासरूने गायाने गोपाळ काय म्हणते म्हणून पुन्हा जागेवर आहे तर गोपाळही नाही. गोपाळही घेऊन गेला देवाला वाटतं पाळगुंमध्ये घेऊन काही आडाने उकळत नव्हतं. मग सगळी वासरं गाया गोपाळ त्यांच्या काठ्या त्या प्रत्येकाचे कपडे काय त्यांच्या टोपडे सगळं भगवान झाला. कुठे कोणालाही उणीव भासली नाही. आईला नाही गाईला नाही कुणाला वासराबद्दल नाही कुणाला मुलाबद्दल नाही. जसेच्या तसे शेंबडे तर शेंबडे इकडे तर इकडे काय जसेच्या तसे जसे गोपाळ होते तसं भगवान बनलेला आहे. पुन्हा चालूच खेळ. एक वर्ष गेलं आणि वर्ष गेल्यानंतर ब्रह्मदेवाला वाटलं आता मज्जा येईल का नाही. बघत कशी मज्जा कशी ब्रह्मदेवाला तोपर्यंत कल्पना नाही. ब्रह्मदेव आला अरे कवांडे आणि गाय तिचं ते लिहितं हे काय म्हणलं ते पुन्हा पळत गेलं सत्य लोकांना. ब्रह्मदेव अरे इथंही तेच इथंही ते आणि तिथंही तेच. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं हा काय प्रकार आहे यांच्यात काही बदलच हो नाही आहे. जसेच्या तसे कुणाचं तोंडाला पांढरं कुणाचं कपाळाला पांढरं कुणाचं अंग पांढरं लाल कुणाचं पिक्का आहे असं ते जसे आहेत तसे ते मुले जसे कपडे त्यांचे तसे काठ्या तशा ते हे फरकच. ब्रह्मदेवाला अरे हो हा काही सामान्य नाही हा माझा बाप आहे बाप. ब्रह्मदेवाचा गर्व हरण झाला आणि ब्रह्मदेवाने पुन्हा ती मुलं घेऊन आला गाया वासरं घेऊन आला आणि भगवंताला लोकांनी क्षमा करा अपराध महाराज तुम्ही शिक्ष प्रभो मी तुम्हाला ओळखले म्हणून हे काम मी केलं तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल मला क्षमस्व. अशा प्रकारे भगवंताने ब्रह्मदेवाचा गर्व हरण केला आणि पुन्हा गेला सुरू. एकदा काय झालं की कालिया डोहाकडे सगळ्या गोपाळाला गायांना भगवान घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर त्या डोहाचं पाणी गोपाळ पिले तू मेलेच गेले. भगवंताने दृष्टिक्षेपाने सर्वाला जिवंत केलं. हा काय प्रकार
मग त्यांच्या लक्षात आलं की रमण कद्री पाय समुद्रामध्ये, रमण कद्री, त्या रमण कद्रीपामध्ये आणि हा कालिया राहा. त्या ठिकाणी गरुडाने येऊन कालियाचं आणि गरुडाचं युद्ध झालं आणि सौभर्ण शाप दिला. त्यामुळे तिथून हा कालिया तिथे या डोहात येऊन लपला. आणि अशा प्रकारे वरून पक्षी जरी गेले तरी त्या विषयाने मरून पडायचे आणि ते विषारी पाणी झालं. कालियाला इथून हाकललं पाहिजे, इथून ती कालिया आहे या डोहामध्ये. मग भगवंताने चेंडूचा खेळ सुरू केला यमुनेच्या काठावर. आणि नेमका चेंडू त्या कळंबाच्या झाडावर जाऊन अडत होता. कळंबाचं आधी दाखवतात ते खोड, पण यमुना फार लांब गेली आहे. तिथून नुसता थोडा डोहा आहे आणि ते खोड आहे. कळंबाचं झाड दाखवतात ते झाड होतं ते, तेव्हा असं दाखवतात लोक. काय आणि यमुना तिथून लांब गेली, नदी सरकते. आणि मग अशा प्रकारे त्या कळंबाच्या झाडावर चेंडू अडकला. ते म्हटले तुम्ही कोणी जाऊ नका, मी आज जाऊन आणते. अरे म्हणले काण्या पडशील बरं का तू, हात वाटतो काली आहे, पडशील, हळूच जा. भगवान हळू 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 गेले त्या झाडावर. झाडाला झटका दिल्यावर तर चेंडू खाली पडला. खाली पडत गेला खाली. आणि काणे जाऊ दे, चेंडू पडला खाली, इकडे येतो. भगवंताने उडी टाकली, चेंडूचं निमित्त आहे आणि गेला खाली. खाली गेला तिथे स्त्रिया होत्या, कालिया. सांगितलं एवढेसं लहान, त्यावेळी फार लहान होते भगवान. कालियाचं मर्दन केलं तेव्हा 1 वर्षाचे भगवान दाखवलेले आहे. गोवर्धनाच्या वेळी 7 वर्षाचे दाखवलेले आहे. तेही सांगतो तुम्हाला मी. आणि मग अशा प्रकारे मला विचारलं इतकं सुंदर मुलं आहे, कोमल आहे, तिथे कशाला आले. काळ आजर जागा झाला तर त्याला खाऊन टाकली. सांगितलं हे बाळा कशाला आले, काय म्हणला बरं मोठ्याने बोलते. त्याला काही भीती आहे का नाही. हे म्हणला मला काय भ्यायचं कारण नाही, भ्यायचं कारण नाही. अरे तू काली आहे ना, तुला नाश कधी नसतो. भगवान मोठ्याने बोलायला लागले. बोलता बोलता तो कालिया टाकायला तरी बाहेर त्या मुलाचं. आणि मग काय विचारता कालियाची, कुठून आला, कोण आलास तू, कसं करता आलास, काय प्रकार आहे, इथं कोणी येत नाही, तरी झटपट सुरू. असं युद्ध झालं, असं युद्ध झालं. काय आता भगवान तो कालियाला आवडत होता. खूप अशा प्रकारे दोघांचं युद्ध झालं. शेवटी कालिया हातात त्याचे सर्व अवयव ढिले पडले आणि भगवंताने त्याच्या सर्व फणाला दोर लावला आणि वर फणावर उभे राहिले आणि नाचत नाचत तोपर्यंत बरंच काळ गेला. सगळे गोकुळातले लोक, यशोदा, आनंद, सगळे यमुनेच्या काठावर जमले. जे शोक करत होते सगळे लोक रडत होते. यशोदा पण मी आता उमून टोळी टाकते, यमुनेकडनं तिला पकडलं तुला, पण तिला ओढ घ्यायचं, सोडून घ्यायचं, बघायची उडी टाकते. सोडा मला, सोडा मला, सोडा मला, मी आता उडी टाकतो, उडी टाकते. यशोदा असं करता करता खूप रडत होते, शोक करत होते. कृष्णाला कुठं पाहता ते गोपाळ रडत होते, आलेले ते पाहायला. गड्या हो कृष्ण गडे आपुला, यमुना डोली बुडाला. गड्या कृष्ण गडे आपुला, यमुना डोली बुडाला. रडू लागले सगळे. बरंच काळ झालं, येत नाही कान्हा. कान्हाला नक्कीच कालियाने मागलं काहीतरी. कान्हा कालियाच्या फणावर नाचत वरती आलेला आहे. कालिया हैराण झाला, हैराण. सगळ्यात मोठा आनंद झालेला आहे. तेव्हा
आणि भगवंताने काव्याला सांगितलं इथं राहायचं नाही, त्यातला मुलगा पडेल लक्षात. कुठल्या ठिकाणी रमणक द्वीपाला जा असं सांगितलं. देवा ते तुम्हाला गरुड राहू देत नाही, चौघरीचा शाप आहे. भगवंताने सांगितलं माझे चरणकमल तुझ्या मस्तकाला लागलेली आहे, तुला आता गरुड अजिबात त्रास देणार नाही, जा इथून. काय आमच्या गाया गोपाळांना त्रास होतो आहे. बिचारा तो कालिया आपल्या सहकुटुंब आणि तो रमणक द्वीपाला निघून गेला. अशा प्रकारे कालियामधून संध्याकाळी झाली. तिथंच सगळे यमुनेच्या काठावर झोपले. सगळे गोपाळ वगैरे सगळ्या गोपिका झोपले, यशोदानंद सगळे झोपले. आणि झोपल्यानंतर रात्री तो विष जो होतं कालियाचा त्याचा वाफा तयार झाला आणि त्याचा आग्नी लागला आणि तो चौकोन आग्नी आला आणि हे मध्ये झोपलेला. पाहिलं गोपाळांनी, काळ्या अरे आता आम्ही चढून जातो, आम्ही राहत नाही. कृष्णाने सांगितलं पाहतो मी, तुम्ही सगळे डोळे सगळ्यांनी डोळे झाकले आणि भगवंताने तेवढाही 12 गाव अग्नी राशन केलं. डोळे उघडा होईल आम्ही भगवंताने अग्नी प्राशन केलं. अशा प्रकारे भगवान अनंत प्रकारचा लिला करतात. एक दिवशी मीटिंग बसली आणि मीटिंग बसली असताना भगवान नंदाच्या मांडीवर जाऊन बसले. बाबा काय चाललंय, काय करतो मला बेस करतो. नाही मला सांग काय चाललंय. अरे म्हणले आपल्याकडे दरवर्षी आम्ही इंद्र याग करतो. इंद्र कशा करतात? इंद्र पाऊस काढतो, आपल्या गायांना गवत मिळतं, पाणी मिळतं, धान्य मिळतं आपल्याला. बाबा तुम्ही वेडे वेडे हो. मग आपल्या गाया गोवर्धन करतात का? तो देतो धान्य म्हणजे गोवर्धन, पाणी गोवर्धन देतो, सगळं काय कोण देतो? गोवर्धन. मग गोवर्धनाचा याग करायचा. आता इंद्राचा याग करायचा हो नाही आहे, ठरलं बा सगळं. मग सगळी तयारी केली. सगळ्या गोकुळवासियांनी नाना प्रकारचे पदार्थ केले, नाहून धुवून नाना प्रकारचे नवे कपडे घालून सगळे गाडे झुंपून निघाले. गेले गोवर्धनाजवळ आणि तिथं अनेक प्रकारचे पुरोहिताला घेऊन गेले, यज्ञ केले, गोवर्धन याग यज्ञ केले. ते सगळे पदार्थ भगवंता गोवर्धनाच्या पुढे मांडले आणि त्या गोवर्धनाला प्रार्थना केली आपण याचं ग्रहण करावं. भगवानच गोवर्धन गिरिराज महाराज की भगवानच गोवर्धनाचं रूप घेऊन नसले होते. सगळं ते इंद्र कधी तो का असं गोवर्धन घालून भगवान आहे तो आणि त्याने ते भगवान सर्व व्यापक आहे आणि तो सगळा प्रसाद त्याने खाऊन घेतला, ज्यानं काही ठेवला, म्हणजे सगळ्यांनी पंक्ती बसवल्या आणि तो प्रसाद ग्रहण केला आणि आनंदाने आले. तेव्हा हे शेंडीवाली गेले इंद्राकडे. सांगितलं देवेंद्र देवराज का घाबरले काय तुम्हाला काही कळत नाही का? हो म्हणते गोकुळवासी लोक इंद्र याग करत होते म्हणजे करत होते. आता गोवर्धनात केलं तरी आणि तुम्हाला ढकलून असं का? इतकी उन्मत्त झाली काय ते काही हरकत नाही. मी अशा प्रकारे आणि शिळाधारी वर्षाव करतो आणि सगळं गोकुळ नष्ट करून टाकतो, खडाही ठेवणार हो नाही आहे. आणि मग संवर्तक मेघाला इंद्राने आज्ञा दिली, त्यांच्या साखळ्या तोडल्या. प्रलय काळामध्ये ज्याचा वर्षाव होतो असा तो संवर्तक मेघ इंद्राने दिले आज्ञा. आणि काय विचारत होते जेव्हा शिळाधारी पाऊस कडकडाट झाला, विजा चमकू लागल्या,
कान्हा तुला म्हटलं होतं रे बाबा ते इंद्राचा याग बंद करायला नको, झाले का आपण तुम्ही काळजी करू नका, काय मी आहे ना समोर. आता तू काय करणार आहेस, काय करणार आहेस? आपण खाऊ कोणाला नैवेद्य कोणाला दिला, याग कोणाचा केला म्हणजे गोवर्धनाचा. मग गोवर्धन आपल्याला सांभाळेल. आणि एवढा गोवर्धन कसं काय सांभाळेल? हो म्हणजे तुम्हाला सांगतो मी, पाऊस सुरू होईल आता, तुम्ही या सगळे भगवंत आणि गोवर्धन उचलता या सगळे आतमध्ये. आणि सगळे आले. अरे म्हणले का नाही कसं काय करंगळीवर जमीन सगळे काठ्याला आलो. आणि रेटून त्यांचं घाम घेऊन लागलं. हे कान्या तू काही बरोबर नाही करायचं का? करंगळीचे टोक लावलंच पर्वताला आणि आम्ही रेटून झकून गेलो, घाम गळते बदबदा आमचं. भगवान म्हटलं काठ्या तुमच्या काढून घ्या. आणि मराठ्या काय तुम्ही काढून तर घ्या, माझ्या तर बघा काय सगळ्यांनी काठ्या काढून घेतल्या. पर्वत तसाच करून बरोबर. मग कळलं त्यांना की हा कान्हा नाही, हा भगवा नाही, हा यशोदेचा कान्हा नाही आहे, हा नारायण आहे. अशा प्रकारे इतका शिळाधारी पाऊस पडला पण गोकुळाचा खडा सुद्धा भेटला. भगवंतांनी गोकुळावरती सुदर्शन चक्र ठेवलं. पाऊस पडलंच नाही. सुदर्शन चक्रामध्ये काय पडणार? असा पडला पाऊस खूप 7 दिवस. आणि मग इंद्राने सांगितलं त्या संवर्धकाला बंद करा रे, आता गोकुळाचा खडा सुद्धा राहिला नसेल, जा पाहून या. सगळं वाहून गेलं काही माती सुद्धा आले पाय. काही खडा बी भिजला नाही, त्याची माती भिजली नाही, पाऊसच पडला नाही. आले ओरडत म्हणले देवराज अहो तिथला खडा भेटला नाही, माती भेटली नाही, काय म्हणतात ना? हो मग एवढा शिळाधारी पाऊस पडला, काही झालं नाही, काही झालं नाही. मग इंद्राला वाटलं की हा परमात्माच आहे, त्याशिवाय असं घडणार नाही. आणि मग इंद्र अशा प्रकारे भगवंताला शरण आलेला आहे. त्याचा जो गर्व होता तो गर्व इंद्राचा नष्ट झालेला काय. आणि मग अशा प्रकारे भगवंताने गोकुळचं रक्षण केलं, गोवर्धन धारण केला. मग गोवर्धन खाली ठेवलेला आहे. तो गोवर्धन आज तुम्ही जाता त्या गोवर्धनाला, त्या गोवर्धनाच्या ठिकाणी एक मंदिर दाखवतं. थोडंसं तलावासारखं पाणी आहे आणि गोवर्धन कुठं गेला तो गोवर्धन सपाट झाला. त्याला काही कारण आहे तो सपाट होण्याचं. आणि मग त्या गोवर्धनाला आपण जातो, तिथं दर्शन घेतो, ते मंदिर दाखवतं आणि हा गोवर्धन आहे असं दाखवतं. तिथं गोवर्धनाची प्रदक्षिणासुद्धा लोक आले करतात. काय मोठी प्रदक्षिणा आहे, छोटी आहे, 2 प्रदक्षिणा आहेत तिथं त्या वृंदावनाच्या गोकुळाच्या त्या आणि गोवर्धनाच्या मोठी प्रदक्षिणा आहे त्यातून. तेव्हा अशा प्रकारे भगवंतानी गोवर्धन धारण केला. इंद्राचाही अशा प्रकारे अपमान केलेला आहे. आणि मग रक्षण केलं त्यांचं. आणि मग अशा प्रकारे भगवंताने पुढे रासलीला केली. रासलीला एक गोपी एक गोप कृष्ण, हजारो कृष्ण हजारो गोपिका. आणि अशा प्रकारे रासलीला केली. मोठा तो कथाभाग आहे. आपण थोडक्यात आपल्याला पुढे जायचं आहे. भगवंताने रासलीला केलेली आहे. राधाचं आणि कृष्णाचं भयंकर अशा प्रकारे प्रेम होतं काय. आणि मग रासलीला करता भगवान गुप्त झालेले आहेत. गोपिका शिव करता आहेत. पुन्हा भगवान आणि भेटले त्यांना आणि रासलीला अशा प्रकारे पूर्ण केलेली आहे. काय किती राधेचं प्रेम होतं भगवंतावरती, खूप प्रेम होतं. आपल्या पुस्तकामध्ये राधाकृष्णाच्या खूप गवळणी आहे. एक गवळण अशा प्रकारे मानकी म्हणावं
152 पानावरती गवळण आहे. एकशे 53 पानावरती घोंगडीवाला न घोंगडीवाला पुसत घोंगडीवाला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला ग घोंगडीवाला कांबळीवाला कांबळीवाला घोंगडीवाला घोंगडीवाला कांबळीवाला राधे तुला पुसत घोंगडीवाला ग 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 यमुनी पोरे यमुनी वाटीत गोपाल गाला यमुनी वाटीत गोपाल काला ग वाटीत गोपाल काला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला 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 ग घोंगडीवाला न कांबळीवाला कांबळीवाला न घोंगडीवाला घोंगडीवाला न कांबळीवाला कांबळीवाला न घोंगडीवाला राधे तुला पुसत घोंगडीवाला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला प्रेमना राधे तुला पुसत घोंगडीवाला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला मंदिरात आला निरोप सांगून गेला ग रात्री माझ्या मंदिराला निरोप सांगून गेला ग निरोप सांगून गेला ग निरोप सांगून गेला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला 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 ग घोंगडीवाला कांबळीवाला कांबळीवाला न घोंगडीवाला घोंगडीवाला कांबळीवाला कांबळीवाला घोंगडीवाला राधे तुला पुसत घोंगडीवाला ग 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 सोडून माझ्या घरी आला घरी खाऊन गेला ग सोडून माझ्या घरी आला दैवत खाऊन गेला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला 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 ग घोंगडीवाला कांबळीवाला कांबळीवाला न घोंगडीवाला घोंगडीवाला कांबळीवाला कांबळीवाला न घोंगडीवाला राधे तुला पुसत घोंगडीवाला ग 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 यमुनेच्या पाण्यात जाता यमुनेच्या पाण्याला जाता आडवा होतो मला ग आडवा होतो मला ग आडवा होतो मला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला 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 ग घोंगडीवाला कांबळीवाला कांबळीवाला न घोंगडीवाला घोंगडीवाला कांबळीवाला कांबळीवाला न घोंगडीवाला राधे तुला पुसत घोंगडीवाला ग 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 जरी म्हणे विठू भला गळा तुळशी माळा ग जरी म्हणे
राधे तुला पुसत घोंगडीवाला ग, राधे तुला पुसत घोंगडीवाला ग, राधे तुला पुसत घोंगडीवाला ग, राधे तुला पुसत घोंगडीवाला ग. घोंगडीवाला कांबळीवाला, कांबळीवाला न घोंगडीवाला, घोंगडीवाला कांबळीवाला, कांबळीवाला न घोंगडीवाला. राधे तुला पुसत घोंगडीवाला ग, राधे तुला पुसत घोंगडीवाला ग, राधे तुला पुसत घोंगडीवाला ग, राधे तुला पुसत घोंगडीवाला ग. गोपाळ कृष्ण राधा आणि कृष्णाचं प्रेम. राधा कृष्णाची बायको होती. काही लोक सांगतात राधा कृष्णाची बायको, भगवंताची बायको नव्हती राधा. राधा ही भगवंताचा प्राण, आत्मा. कृष्ण आणि राधा हे दोन नाही आहेत लक्षात. हे दोन्ही एक आहे. एकदा काय झालं तेव्हा एकच सांगून पुढे चालतो. राधा देवळामध्ये घुसळून करायचं, सगळी काही दूध आणून ठेवलं होतं आणि आता गेला हिसळला, पाण्याने धुतला आणि आता त्याच्यात दही दूध टाकायचं आणि घुसळून करायचं होतं. एवढ्यात भगवान दारावरून गेलो. राजाने पाहिल्याबरोबर तुला हातूनच निघायचं, दही दूध टाकायची. तशीच रंग घातली, खडबा 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 खडबा. म्हातारीने अरे काय चाललंय म्हणजे ताक करते. त्या माझ्यात काही आहे का? तर नुसतीच रवी घुसळते. मंदिरी घुसळी डेरा रेता नाथराणी. अशा प्रकारे रिकामाच डेरा ती आलीच होती. आणि भगवंतानी राधेला पाहिल्यावर भगवान सुद्धा राधेला पाहुनी भुलले हरी, बैल तुही तो आपले. राधेला पाहिलं, राधेनं भगवंताला पाहिलं, रिकामा डेरा घुसळतो. आणि भगवंताने राधेला पाहिलं, ते बैला खालीच बसली दूध काढलं. यशोदेने विचारलं, कृष्णा बाणावर म्हणजे जागा कशा खाली बसलं असते? ते म्हणला तुमच्या मला नमस्कार करता का? चारही सणाचं एकच सण झाला आणि भगवंताने त्या बैलाचा बैल तुही तो आपुले घरी, राधेला पाहुनी भुलले हरी, बैल तुही तो वारियाने कुंडल हाले. वारिया गौरीमध्ये ती आहे. वारियाने आहे याच्यामध्ये. रोज आता पुस्तकं आणा आपण गेले, रोज एक गौरी म्हणतो. राधियाने वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत 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 राधा चाले चाले चाले, वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले. गोड गवळणी आहे त्या पुस्तकामध्ये. उद्या आपण एक एक रोज म्हटलं. अशा प्रकारे राधा विलास. त्यानंतर भगवंताला सांगीपाणी गुरुकडे शाळेत ठेवलं. तिथं सर्व शिक्षण. आता याला काय शिकण्याची गरज आहे, परंतु केवळ तुम्हा आम्हाला शिकण्याकरता तुम्ही आम्ही गुरुवर भावना ठेवावी, गुरुकडे शिकावं याकरता यद्यत आपल्याला श्रेष्ठ तत्ती करो जना. आणि भगवंतही त्या सांदीपानी गुरुकडे राहिले. तिथं मी अशा प्रकारे त्यावेळी सुदामासुद्धा लहान होते, शिकत होते. रोज सगळी कामं करायची, आश्रम घालायचा, कचरा काढायचा, लाकडं आणायची, गुरुमातेला लाकडं आणून द्यायची. एकदा काय झालं, लाकडं आणायला चाललेली आणि भगवान पुढे गेले आणि सुदामा मागत होते. थोडक्यात आपल्याला सुदामाची कथा पाहिजे आहे. आणि असं मागं होता तर गुरुमातेने सांगितलं, हे नाश्त्याला हरभरे घेऊन जायचं ते तुझे आणि हे कृष्णाचे. तो घेऊन गेला सुदामा. घेऊन गेल्यानंतर लाकडं बिकडं तोडले
आणि अशा प्रकारे आता लाकडं घेऊन यायचे. थोडा पाऊस सुरू झाला. ती याच्या झाडावर चढून दिसली. जास्त पाऊस आला तर ते सुदामा वर होता आणि भगवान खाली होता. ते सुदामाला वाटलं शरीर गुरु माते हळूहळू ते चणे खाऊ लागले. दिसत नव्हते भगवंताला. देवाने विचारलं, काय खातं रे? मला खात बीत काहीच नाही, थंडीनं दात वाजतात नाही, खडखड दात असं. बरोबर. मग त्याने आपले चणी खाऊन टाकले. गोड लागली खायला. आराम पडलं. गोपाल कृष्ण. आणि मग ऐका आणि मग सगळे ते जेव्हा वाटेतील खाऊन. आपण जर कुणाला प्रसाद घेण्याला फक्त कुणाचं खायचं नसतं, नाही तर आपल्याला दारिद्र्य प्राप्त हो. कुणाचं खाऊ मिळतं. त्यांचं नाव आलं तर त्यांनाच द्यायचं होतं. गोड लागलं तर आपण हो असं नाही करायचं. आणि मग ते चणे खाल्ले की दोन्ही कुडू 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 कुडू. कृष्णाने विचारलं, काय वाजतंय रे? काही नाही, दात वाजतायत माझे, थंडी म्हणजे वाजते तशीच वाजते. आणि झालं. अशा प्रकारे शिक्षण होऊन घरी गेले. नंतर सुदामाचं लग्न झालं. सुदामाही गेला आणि भगवंतही गेले. आणि अशा प्रकारे त्याचा परिणाम सुदामाला दारिद्र्य प्राप्त झाला. त्याचा विचार आपण थोडं करणार आहे पुढे. अशा प्रकारे हे भगवंताचं चरित्र जे आहे ते आपण पाहत आहोत. तेव्हा मग आता भगवान 12 वर्षाचे झाले. 12 वर्ष झाल्यानंतर नारद गेले मथुरेला. विसरून गेलो. अरे तू तुझा शत्रू वाढतोय ना, त्याचा काटा काढायचं का नाही? पण मुख्य अवतारकारी भगवंताचं हे आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. कंस म्हटलं काही हरकत नाही. कंसाने अशा प्रकारे धनुर्यागाची तयारी केली. धनुर्यागाची मोठा कार्यक्रम आम्ही केलेला आहे. मोठा मंडप दिलेला आहे. धनुर्यागाच्या निमित्ताने भगवंताला बळीरामाला इथे बोलवायचं आणि दोघांचा फडशा पाडायचं. अशा प्रकारे. पण आता पाठवावं कोणाला त्या दोघांना आणायला? धनुर्यागाचं निमित्त आहे. त्या निमित्ताने भगवंताला आणायचं आणि त्यांचा काटा करायचा असं कंसाने ठरवलं. धनुर्याग म्हणलेला आहे. आता कोण पाठवावं? कोणावर भगवंताचा भरोसा राहील, विश्वास असेल? तर म्हणले आक्रूर आहे. आक्रूर हा भगवंताचा भक्त आहे. म्हणजे आक्रूरा तू जा गोकुळामध्ये आणि भगवंताला घेऊन धनुर्याग पाहण्याकरता. आक्रूराचं सगळं लक्षात आलं की अरे हो, इथं आणि भगवंताचा नाश करायचा आहे, त्याच्याकरता हा सांगतो आहे. आक्रूराला फार वाईट वाटलं, पण आज्ञा आहे राजेश. आक्रूराने रथ घेतला आणि गोकुळामध्ये अशा प्रकारे गेला. रथ सोडलेला आहे. जाता जाता आक्रूराने भगवंताचे पाऊल उमटले धुळीमध्ये. रथावून खाली उतरले आणि आक्रूरे वाहिले दंडवत. ते पाऊल जे उमटले होते त्याच्यावर आक्रूराने दंडवत घातले. भगवंताच्या पाऊल गेले आक्रूर. संध्याकाळी भगवान गाया घेऊन आलेले आहेत, गोपाळ घेऊन आलेले आहेत आणि तो रथ सोडलेला आहे. आक्रूर आतमध्ये आहे.
गोपिकांनी पाहिलं, हा काय प्रकार? हा कोणाचा रथ आहे? कशा करता आलेला आहे तो? काय फार मोठी गवळणी सुंदर. अरे चांडाळा तुझं कोणी झाले, का घात करू आलाशी सांगावे आम्हाला. अशी गवळणी फार मोठी. आणि अशा प्रकारे भगवान आले. आपल्याला अवतार कार्य पुढे न्यायचं आहे. भगवान त्यावेळी 11 वर्ष आणि 52 दिवसाचे झाले. किती? 11 वर्ष आणि 52 दिवसाचे. 11 वर्ष 52 दिवस गोकुळातल्या लोकांना सुख दिलं, खूप लीला केलं, खूप आनंद केला, खूप रमवलं होतं. आणि आता पुढचं कार्य करायचं आहे. एका ठिकाणी थांबण्याकरता भगवान आलेले नाही. आणि मग सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. अक्रूरा, चांडाळा, तुला कोणी पाठवलं? कशा करता आलास तू? भगवंताने न्याय करता आमचा प्राण नेतोस काय तू? वगैरे वगैरे पुष्कळ तो प्रकार झालेला आहे. भगवान आले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी ठरलं या दोघाला आणि अशा प्रकारे मथुरेला न्यायचं आहे. त्या ठिकाणी नंदबाबाला सांगितलं, धनुर याग मांडलेला आहे, तुम्ही सुद्धा उपहार घेऊन मथुरेला या. याला अशा प्रकारे सकाळी भगवान उठलेले आहेत, स्नान वगैरे केले आहेत. सगळ्या गोपिका जमल्या, सगळ्या गोपिका रडू लागल्या. भगवंतांनी सांगितलं, आजपर्यंत 10-12 वर्षाचा काळ गेला, मी तुम्हाला सुख दिलं, आनंद दिला. मी जरी चाललो तरी माझा प्राण तुमच्या जवळ, माझा प्राण आहे तुमच्या जवळ. मी जरी मथुरेला चाललो, मला अवतार कार्य करणं आवश्यक आहे. आणि मुख्य माझ्या अवताराचं प्रयोजन म्हणजे कंसाचा वध. त्या तुम्ही काही दुःख मानू नका, काय आनंदात राहा. मी तुमच्या जवळच आहे, तुम्हाला सोडून मी तुला जात नाही आहे. तरी पण गवळणीनं पुष्कळसा अट्टहास केला. त्या रथाला आडव्या पडल्या, त्या रथ जाऊ दिला, त्यांना भगवंताला सोडवेना. तेवढं प्रेम, तेवढा भगवान येतो होता. त्या इतक्या सुंदर भगवंताने पाललीला केलेल्या आहेत. आणि मग शेवटी त्या आडव्या पडल्या. भगवंताने सांगितलं, अक्रूरला आपला रथ बाजूने घे. राधेलाही सांगितलं, राधे तू काळजी करू नको, तू आणि मी दोन नाही आहे, आपण एकच आहोत. किंवा चिंता करण्याचं काही कारण नाही. मी इथंच आहे तुमच्याजवळ. ध्यान जर तिकडं चालू असेल तर प्राणाने तुमच्या जवळच आहे. अशा प्रकारे सर्वांची संधी केली आहे. आणि भगवान निघाले. रथ निघाल्यानंतर अक्रूर चिंतेत पडला. अक्रूराने विचार केला, किंवा हा दुष्ट घेऊन चाललाय खरा, भगवंताला मी घेऊन चाललो, पण हा दुष्ट काही भगवंताला मारल्याशिवाय राहणार नाही. या लहान मुलं आहेत हे, आणि हा डाव रचला एखादी गोष्ट आहे. असं करत करत तो विचार सारखं त्या डोक्यात टेन्शन होतं अक्रूराच्या. आणि जाता जाता यमुनेच्या शहरात गेला. तिथं गेल्यानंतर अक्रूराने सांगितलं, मी स्नान करून येतो. दादा आणि भगवान रथावरती थांबलेले आहेत. आणि अक्रूर यमुनेमध्ये गेला, बुडी मारली. बुडी मारल्यावर भगवंत आणि अक्रूराला विश्वरूप दाखवलं. सगळ्या लीला दाखवल्या त्या पाण्यामध्ये. सांगितलं, मी सामान्य नाही आहे, मला काय मारतोय? मीच त्याला मारायला चाललेलो आहे. आपण चिंता करण्याचं कारण हो नाही आहे. म्हणते आणि डोकं वर काढलं, भगवान इथे वरती आहे. वर पाहिजे, वर भगवान आहे, तुमचं कोण आहे? तोच आहे. अशा प्रकारे अक्रूराची संधी भगवंताने काढलेली आहे. अक्रूर स्नान करून आलेला आहे, नित्यकर्म केलेलं आहे. आणि निघाल्यानंतर पुढे एक धोबी होतं. धोबी त्याचे आणखी तो कपडे कंसाचे धुवायला घेऊन चालला. धुवून चालला. त्याला सांगितलं, हे ते कपडे द्या आम्हाला, राजाचे कपडे आम्हाला सुटते. तो जरा मगरूर होता. आणि उलट सुलट काही भगवंताला बोलायला मार्ग एक चक्र लगेच पाठवून दिलं. पुढे भगवान गेले, एक शिवटी भेटला. शिवटी कोणाचे कपडे येत रे?
ते म्हणले राजाचे आहे, दे आम्हाला. त्यांनी दिले. त्याने ते कपडे भगवंताला दिले. भगवंताच्या हाताला दिला. भगवान पुढे निघाले. पुढे निघाल्यावर एक माळी आला होता. माळी तो हार घेऊन चालला होता राजाला. पुढे झाला असेल म्हणले मी कंसाला हार घेऊन चाललो, आम्हाला देतो. हो, इतकी गोदीर आणि सुंदर मुलं मी कधीच पाहिले नाही. त्यांनी ते हार भगवंताला अर्पण केले. पुढे गेले तर पुढे एक शांत ठिकाणी वाकडी अशी बाई होती. तिचं नाव कुब्जा. काहीच नाव होतं. ती कुब्जा होती. ती कुब्जा कोण होती रामायणातली? मंत्रा. काय तेव्हा रामायणामध्ये जे पाताळामध्ये नेलं होतं, कुणाला रामलक्ष्मण, पुढे नंतर आई रावण, मही रावण. त्या आई रावणाची पत्नी जी होती चंद्रप्रभा, त्या काही तिचं नावच आहे, ती होती. पुष्कळ कथा आहे ती या सोडून दिसे राम काय. तेव्हा याप्रमाणे ती होती कुब्जा. 7 ठिकाणी वाट. ती चंदन घेऊन द्यायची रोज याला लावायला कंस. भगवंतांनी पाहिजे ती 7 ठिकाणी वाकडी चालत होती. चंदन देतेच ना आम्हाला. तिनं पाहिलं भगवंताला. भगवंताला पाहिल्याबरोबर मन मोहिले माझे. भगवंताला पाहून ती मोहित झाली आणि भगवंताला चंदन तिने लावला. भगवंताने तिला नुसतं सुद्धा आईला पकडलं आणि विस्कळलं. ती चांगली चालायला लागली. तिचा बाकडीपणा निघून गेला. मग तिने भगवंताला तिने विनंती केली, देवा एकदा माझ्या घरी नाही, म्हणजे माझा कार्यक्रम आटोपला ना, तुम्ही चक्कर नक्की माझा जो मेन कार्यक्रम आहे. म्हणजे काय कार्यक्रम आहे ते म्हणजे तुला कळेलच. आता मी काही सांगू शकत नाही आहे. एकदा चक्कर मारून येतो मथुरेतून आणि मग अशा प्रकारे तुम्ही देवा कधी याल आणि तुमचा कार्यक्रम कधी आहे ते म्हणजे उद्या. आज जरा मथुरा फिरून अशा